आम्ही इथे अंबूरमध्ये एका चर्मशोधनालयात आहोत, जे इथल्या अनेक चर्मशोधनालयांपैकी एक आहे. हे तामिळनाडूचे एक लेदर हब आहे आणि माझ्यासोबत मिस्टर आहेत फयाज. आम्हाला अंबूरच्या महत्त्वाविषयी सांगा. आणि हा एक असा उद्योग आहे ज्यात साहजिकच प्रचंड मोठी कामगार शक्ती देखील आहे. हो, शुभ दुपार. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही अंबूर हे दक्षिण भारतातील चामडे आणि पादत्राणांसाठी एक प्रमुख केंद्र आहे. म्हणून अंबूरमध्ये आमच्याकडे सुमारे 100 चर्मशोधनालये आहेत आणि जवळच्या वाणियंबाडी शहरात आणखी 130 चर्मशोधनालये आहेत. तर हा जिल्हा तिरुपत्तूर जिल्हा, इथे अक्षरशः सुमारे 230 चर्मशोधनालये आहेत आणि आमच्याकडे सुमारे 100 जोड्यांचे उद्योग, जोड्यांचे कारखाने आहेत. तर आम्ही रोजगार देतो. चर्मशोधनालय क्षेत्रात सुमारे 10,000 आहेत आणि पादत्राणे उद्योगात जवळपास 80,000 आहेत. तो थेट रोजगार आहे. आणि मग आमच्याकडे मला वाटतं तिप्पट अधिक अप्रत्यक्ष रोजगार आहे. तर एकूण अंबूर आणि वाणियंबाडी हे केंद्र, हा समूह दरवर्षी सुमारे 3,500 कोटींची निर्यात करतो आणि तितकीच रक्कम देशांतर्गत व्यवसायातून. आणि अंबूरमध्ये उत्पादित होणारे बहुतेक जोडे ते ब्रँडेड उत्पादन आहेत. जसं की उदाहरणार्थ अमेरिकेत ते फ्लॉरसॅमला विकतात, ते कोलहानला विकतात उदाहरणार्थ. अर्थात त्या कराचा परिणाम अंबूरवरही झाला आहे, कारण आमचे बहुतेक जोडे अमेरिकेत जातात. जवळपास 70-75% जोड्यांची निर्यात अमेरिकेत होते. पण आता टेरिफ नंतर आणि जो सतत गोंधळ सुरू आहे त्यामुळे शू इंडस्ट्रीज विविधता आणत आहेत. तुम्हाला माहीत आहे ते आता युरोपमध्ये अधिक जात आहेत. त्यामुळे एक चांगला प्रॉडक्ट मिक्स आहे. हो. उद्योग संस्थेचे प्रतिनिधी म्हणून या विशिष्ट निवडणुकीत राजकीय पक्षांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुमच्याकडे खूप मोठा वर्कफोर्स सुद्धा आहे. हो, बघा, राज्यात आम्हाला एक चांगलं सरकार मिळालं आहे. गेली 5 वर्ष चांगली गेली आहेत. DMK सरकारने आम्हाला खूप मदत केली आहे. पण काही क्षेत्र अशी आहेत की ज्यात राज्य सरकारनं अधिक सखोलपणे लक्ष घालावे असे आम्हाला वाटते. एक म्हणजे स्थानिक पायाभूत सुविधा. म्हणजे पायाभूत सुविधा, शहरातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, शहराच्या आसपासच्या वगैरे, कारण ते सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ते देत असलेल्या उरुमी थोगई सारख्या योजना त्या महिलांसाठी खूप जास्त समर्पक ठरतात का? कारण ती आधीच पैसे कमवत आहे. त्यामुळे ते 1,000 म्हणजे बिहारमध्ये किंवा इतरत्र आम्ही पाहिलं की जेव्हा 10,000 दिले जातात तेव्हा तो एक गेम चेंजर होता. हो, मला वाटतं त्यांना मदत होतेच, कारण माझ्या माहितीनुसार, आणि मी चुकतही असेन, की त्या अधिकृतपणे जे पैसे कमावतात ते कौटुंबिक उपक्रमांमध्ये, कौटुंबिक बाबींमध्ये जातात. आणि सरकार त्यांना जे काही देतं ते कदाचित त्यांना वैयक्तिकरित्या मिळत असेल. म्हणून मला वाटतं की ही एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर हे आहे इंडस्ट्रीचं मत की सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. पण हो, ते इथल्या DMK सरकारच्या कामगिरीला एक चांगलं रिपोर्ट कार्ड देत आहेत.